सर्टिफिकेशन देतो त्याच ऑर्गनायझेशन. मग तुझं जे झालं ते कुठलं? ते माझं पॅडी आहे, पॅडी ऑर्गनायझेशन आहे. मी पॅडीची फ्री डायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे. आणि आता तू जे ट्रेनिंग देतेस ते कुठल्या ऑर्गनायझेशन? ते सुद्धा सेम पॅडीच आहे. येस येस, पॅडी असोसिएटेड आहे सगळं. ओके. एका श्वासात तू 120 फूट डीप डाईव्ह केलं, तर हेच तुझं म्हणजे एक साधारण एक पर्सनल रेकॉर्ड असतं ना आपलं. म्हणजे आता आमच्या सायकलिंग मध्ये तर आम्ही नॉर्मली असं करतो की बाबा आज मी 200 किलोमीटर सायकलिंग केलं, तर आता मला पुढचं माझं एक पर्सनल टार्गेट असेल की मी 300 किलोमीटर करेन किंवा स्पीडचं एखादं टार्गेट असतं. तसं तुमचं पण असेल ना की नेक्स्ट टाइम यू माइट बी कीप ऑन चॅलेंजिंग युअरसेल्फ. चॅलेंजेस तर आहेत. मी असं फिक्स नंबर्स किंवा माझं फिक्स टार्गेट्स नाही आहेत की मला ह्याच डेप्थ मध्ये जायचं. इट्स ऑल अबाउट युअर सेल्फ, हाऊ यू सरेंडर अँड हाऊ युअर बॉडी अडॅप्ट्स टू दॅट डेप्थ. So it's like you just surrender and just let it go and ocean will take care of you. Great. Yeah. Personal record आहे around 38 meters. And माझा personal breath hold time आहे around 4 minutes 8 seconds. So yes, म्हणजे एक लंग कपॅसिटी पण असते ना, ऑक्सिजन स्टोअर करण्याची. सो तुमच्या ट्रेनिंग मध्ये ही लंग कपॅसिटी इम्प्रुव्हाइज करण्यासाठी वगैरे असं पण काही फिजिकल ट्रेनिंग असतं का? हा, येस, ऑफकोर्स. लाईक मी म्हणेन की जसे की एक नॉर्मल माणूस आणि एक डायव्हर, लाईक एक फ्री डायव्हर, दोघांची पण लंग कपॅसिटी सेम आहे. लाईक नॉर्मल ह्युमन बिंग्स मध्ये 4 ते 6 लिटर्स लंग कपॅसिटी असते. बट डिफरन्स एवढाच आहे की मला माहितीये की मला माझा ऑक्सिजन कसा यूज करायचा आहे. या, आणि मी ब्रेथ होल्ड करते. माझं CO2 टॉलरन्स खूप हाय असतो. नॅचरली काय होतं, जे नॉर्मल ह्युमन बिंग्स आहेत किंवा नॉर्मल जे आहेत ते 30 सेकंड्स 1-1.5 मिनिटं श्वास रोखू शकतात. पण जर त्यांनी ट्रेनिंग घेतली किंवा ह्याचे काही एक्सरसाइजेस असतात किंवा असं काही ते केलं तर त्यांची लंग कॅपॅसिटी तर नाही, बट त्यांचं जे टॉलरन्स असतं, रिलॅक्सेशन असतं, तुम्ही जेवढे रिलॅक्स आहात तसं तुमचं ऑक्सिजन कन्झर्व तुम्ही करताय. आणि जर तुम्ही पॅनिक असाल, नॉर्मली काय होतं की लोकांना थोडा 30 सेकंड्स पण श्वास रोखून ठेवला तर 30 सेकंड्स नंतर ते पॅनिक झाले तर इट्स लाईक दे कॅन होल्ड देअर ब्रेथ, बट बिकॉज ऑफ दॅट पॅनिक ते त्यांचा ऑक्सिजन लगेच यूज होतोय. One can say physical as well as mental game. Yes, 100%. So तुमच्या ट्रेनिंग मध्ये या दोन्हीवरती काम केलं केलं जाते.